नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र शासन सरकारी जॉब तुम्हाला मिळून जाणार आहे। वयोमर्यादा काय आहे, इथे कोण कोण अर्ज करू शकतं, त्यानंतर इथे अनुभवाची गरज आहे का नाही, अर्जाची पद्धत, अर्जाची फी आहे का नाही, सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहून घेणार आहोत। आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते सुद्धा आपण पाहून घेणार आहोत। ऑफिशियल वेबसाईट्स आहेत, ते सुद्धा आपण बघून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो, नवीन योजना आलेल्या पाहत असतो। त्यानंतर वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, हे सर्व माहिती आपल्या चॅनलवर असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया। महाराष्ट्र शासनाकडून आलेली ही जॉब अपडेट आहे। लक्षात घ्या, जाहिरात आलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत मंजूर पदाच्या 5% पदे भरवण्यासंबंधी ही जाहिरात आहे। 21/8/2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। आता कोणाकडून ही जी जॉब अपडेट आलेली आहे ते पाहून घेऊया। श्री वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल यवतमाळ इथे प्रयोगशाळा तंत्रज्ञानसाठी जागा आहेत वेगवेगळे, ज्यामध्ये एकूण 15 जागा आहेत। पुरुष 10, महिला 5। शैक्षणिक अर्हता तुम्हाला BPMT, लॅबोरेटरी सायन्स, ब्लड ट्रान्सफ्युजन, रेडिओग्राफी, इमर्जन्सी मेडिसिन्स लागणार आहे। इथे लॅबोरेटरी सायन्ससाठी 7 जागा, ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी 2 जागा, रेडिओग्राफीसाठी 4, इमर्जन्सी मेडिसिनसाठी 2। नंतर लिपिक वर्गीय पदे 15 जागा आहे एकूण, त्यामध्ये पुरुष 10, महिला 5। शैक्षणिक अर्हता या पदासाठी कोणतेही शाखेची पदवी चालणार आहे। तुम्हाला टायपिंग आलं पाहिजे आहे, ज्यामध्ये स्पीड मराठीमध्ये 30 आणि इंग्रजीमध्ये 40 पाहिजे आहे। आणि इथे MSCIT कंपल्सरी असणार आहे। कक्ष सेवक आहे, ज्यामध्ये एकूण पदे 25 आहे, पुरुष 17 आणि महिला 8। शैक्षणिक अर्हता कमीत कमी 12वी पास पाहिजे आहे। त्यानंतर सफाई वर्ग, ज्यामध्ये 15 पदे आहेत, 10 पुरुष, महिला 5। शैक्षणिक अर्हता 12वी पास कंप्लीट झालेलं पाहिजे आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे। अंतिम तारीख अर्ज स्वीकारण्याची 28/8/2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत राहील, हे सुद्धा सांगितलेलं आहे। वरील प्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत शासन निर्णय कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन्यता विभागाचा शासन निर्णय क्रमांक यानुसार जे 6 महिन्यासाठी हे भरवायचे आहे, म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसचं जॉब असणार आहे। आणि हे जर तुम्ही शैक्षणिक अर्हता तुमची कंप्लीट असेल तर तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात। इथे नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपलं शैक्षणिक कागदपत्रासह अर्ज सादर करावा, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। आता इथे अर्ज कुठे पाठवायचा आहे ते सुद्धा आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचा आहे। शासनाच्या नियमानुसार वेतन भेटून जाणार आहे। अर्जाची कोणतीही फी घेतली जाणार नाही। मेल असू द्या, फिमेल असू द्या, तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात। अनुभवाची गरज सांगितलेली नाहीये, म्हणजे तुम्ही ॲज अ फ्रेशर सुद्धा अर्ज करू शकणार आहात। महाराष्ट्रातील कोणतेही कुठूनही असू द्या, उमेदवार नक्कीच अर्ज करू शकणार आहात। नोकरीचे प्रकार ट्रेनी भरती आहे। मेरिट लिस्टनुसार तुमची निवड प्रक्रिया होऊन जाणार आहे। 28 ऑगस्ट 2024 हे लास्ट डेट असणार आहे। तुम्हाला हा पत्ता दिलेला आहे, तुम्हाला सेंड करून द्यायचा आहे तुमचा जो अर्ज आहे, आणि सर्व शैक्षणिक कागदपत्रासह अर्ज सादर करावा, हे सुद्धा सांगितलेलं आहे। यामध्ये काही तुम्हाला अडचण येत असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।